अमूल बटर किंवा वारणा बटर जे प्युअर बटर आहे त्याच्यामध्येच आपण पाव सगळी तयारी असते आमची, त्यामुळे आम्हाला हजार आले तरी काही फरक पडत नाही. ज्याच्यामध्ये खोबरं आणि लसूणची चटणी असते ती आपली. जवळपास 1000च्या आसपास प्लेट्स इथे वीकेंड्सला लोक फस्त करतात सुद्धा आहे. तुम्ही बघत आता तव्यावरती आता पुलावचं प्रिपरेशन चालू आहे. तर श्रावण सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच प्रकारे नॉनव्हेज, खेकडा, मासे सगळं खाऊन झालेलं आहे. आता व्हेजच्या शोधात आपण एका अशा लेजंडरी प्लेसवर आलेलो आहे. जर तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये सर्च कराल ना की बेस्ट पावभाजी, तर तुम्हाला या पावभाजीचं नाव मिळणार याची गॅरंटी आहे. तर नमस्कार, मी गीतेश आणि आज आपण आलोय एक जवळपास 40 वर्षापासून चालू असलेले हे पावभाजीचं स्पॉट. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवतो की इथे पावभाजी कशी बनते आणि कशी इथली चव आहे. चला. आपल्याकडं पावभाजी पुलाव सुद्धा आहे. तुम्ही बघत आता तव्यावरती आता पुलावचं प्रिपरेशन चालू आहे. हा पूर्ण पुलाव आपण पूर्ण बटरमध्ये बनवतो. बासमती तांदूळ वगैरे उत्तम क्वालिटीचा वापरून उत्तम प्रकारे आपण पुलाव बनवायची पद्धत तुम्ही बघत आहात आता. तर पावभाजी जेवढी आपली लोकांना आवडते तेवढा पुलाव पण आवडतो. हो, नक्की. लोकांचे फीडबॅक चांगले आहेत पुलाव बद्दल पण, आणि लोक एन्जॉय करतात पुलाव आपल्या इकडे. पावभाजी मध्ये जसं भाजीचा मेन रोल आहे तसं पावाचा पण तेवढाच रोल आहे. हो, पावाचा पण खूप रोल आहे. पाव हे तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता, परत त्याच्यामध्ये वापरणारे घटक हे कसे आहेत ते पण महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये वापरणारे बटर, तुम्ही बटर कुठल्या कंपनीचं वापरता ते पण महत्वाचं आहे. का तुम्ही साधं नॉर्मल जे आजकाल मार्केटला न्यूट्रेला आहे, डिलिशियस, ते बटर वापरता का प्युअर अमूल बटर वापरता, त्याच्यावरती सुद्धा बरेच काही डिपेंड असतं. आज आपण पूर्णपैकी अमूल बटर किंवा वारणा बटर जे प्युअर बटर आहे त्याच्यामध्येच आपण पाव शेकले जातात आणि पूर्ण प्रिपरेशन केलं जातं. हे तुम्ही बघत आहात. त्यामुळे हे कुठल्याही शरीराला अपायकारक नाही आहे हे बटर. तर विजय सर आपल्यासोबत आलेले आहे. तर विजय सर, जसं आम्ही बघितलं की गुगलला जरी आम्ही सर्च केलं तर गुगल सुद्धा हेच सांगते की गीता पावभाजी इज द बेस्ट पावभाजी इन PCMC. तर हे PCMC मध्ये तुम्हाला लोकांचं एवढं प्रेम या तुमच्या पावभाजीला मिळण्यामागचं काय रिझन, कशी सुरुवात कशी झाली? याची सुरुवात झाली 1986ला आणि हे सुरुवात केलं होतं नंदकिशोर अगरवाल यांनी. त्याच्यानंतर माझे वडील जगन्नाथ वरदप्पा त्यांचे मित्र, तर 1992मध्ये आमच्या वडिलांनी त्यांनी बरोबर घेतलं त्यांना आणि सांगितलं की आता ह्याचे पुढची धुरा तू सांभाळ, कारण की त्यांचे अजून पण व्यवसाय होते. त्यामुळे त्यांनी आमच्या वडिलांकडे ह्याची जिम्मेदारी पूर्ण त्यांना दिली. आणि त्याच्यानंतर आमचे वडील, मी, माझा भाऊ, आमचे सर्व कुटुंब ह्याच्यामध्ये जीव ओतून काम केलं. प्रेमाने सर्व्हिस, कस्टमरला रिस्पेक्ट आणि क्वालिटीची शुद्धता, कुठल्याही प्रकारची मिक्सिंग न करणं किंवा कलर न टाकणं, बटर म्हणजे प्युअर बटरच वापरणं आणि प्रेमाने सर्विंग करणं. ह्या गोष्टीमुळे आज लोकांचं प्रेम मिळतं आहे, लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास आम्ही सार्थक करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे आज बहुतेक लोक आम्हाला तेवढं प्रेम देऊन आमच्या पावभाजीला तेवढंच पसंती करतात. कारण की आता जसं आम्ही फिरलो किंवा तुम्हाला पण मी आता दाखवतो की बुधवार असून सुद्धा रेस्टॉरंट ऑलमोस्ट 50%च्या वरती भरलेलं आहे आणि आताशी अजून 7 पण नाही वाजत. बरोबर सर? हो. आणि सर्व्हिस, जसं त्यांनी सांगितलं, जी सर्व्हिस ते देत आहेत, जी क्वालिटी जे देत आहेत, तेच एक रिझन आहे की लोक, म्हणजे पावभाजी हा मुळात मुंबईचा पदार्थ हो. बघायला गेलं तर. हो. पण तो तुम्ही 1980च्या आसपासपासून ते आतापर्यंत त्याच क्वालिटीनी लोकांना देत आले. म्हणजे दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थाला इथे पिंपरी चिंचवडमध्ये एवढी पसंती मिळते म्हणजे नक्कीच चवीत काहीतरी तुमचं जादू असतं. ज्यावेळेस आम्ही 86मध्ये जेव्हा हे चालू झालं होतं त्यावेळेस आम्ही कारागीरसुद्धा मुंबईतनंच आणले होते. स्पेशली कारागीर तिकडनं आणले होते. तीच क्वालिटी पुढे कंटिन्यूज करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. तर सर, आपल्या इथे जसं गर्दीचं दिसते, तर मोस्ट प्रोबॅबली जेव्हा फुल क्राऊड असतं तेव्हा आपल्या इथे काय सिच्युएशन असते? काही नाही, कस्टमरला हँडल करता करता आमचा दम निघतो, बाकी काही नाही. सिच्युएशन एकच आहे की लवकर कस्टमरला सर्व्हिस द्यायची, लवकर टेबल रिकेंड करायची, कारण दुसऱ्या कस्टमरला परत
बसायला जागा मिळत. त्यामुळे असंही होतं की बरेचसे कस्टमर म्हणतात अरे खूपच गाई आहेत तिथे. हां हां. असं होतं, पण आमच्याकडे नाईलाज असतं आहे, टेबल लिमिटेड आहेत आणि सर्व लोकांना पावभाजी देऊ करायची आहे. त्यामुळे थोडीशी आमची दमछाक जास्त होते. जास्त करून गर्दी कधी असते? सॅटर्डे संडे ज्या दिवशी सुट्टी पडली त्या दिवशी गर्दी. आणि किती म्हणजे आपण एक रॅन्डम फिगरमध्ये काय सांगू शकतो की पावभाजी खाल्ली जाते लोकांकडून? विकेंडला 700 ते 800 लोकांकडनं 700 ते 1000 पर्यंत होऊन जाते. बाकीच्या दिवशी 500-600. म्हणजे जवळपास 1000च्या आसपास प्लेट्स इथे विकेंड्सला लोक फस्त करतात. तर सर आपल्या इथे पावभाजी एकाच प्रकारची मिळते? नाही, पावभाजीचे पण आपण वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत. जैन आहे, कोणाला कांदा लसूण नको आहे ती आहे, पनीर, चीज स्पेशल, अशा वेगवेगळ्या किती भाजी. प्रकारच्या पावभाजी? एक 7 ते 8 प्रकारच्या पावभाजी आहेत. पण ऑलमोस्ट भाजी ही त्याच Plain टेक्स्चरमध्ये जास्त जाते. हां, प्लेन जास्त झाले ते टेक्स्चर तोच असतो, पण त्याच्यामध्ये टॉपिंग्स वगैरे ॲड होत जातात. आणि त्याच्याबरोबर आपण पुलाव सर्व करतो आहे. पिझ्झाची आता नवीन नवीन व्हरायटी आपण चालू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे कोल्ड कॉफी लोक पसंती करत आहेत. कोल्ड कॉफीमध्ये आपण प्युअर दूध क्रीम याचीच कोल्ड कॉफी. आज तुम्ही काय म्हणतात मोठमोठ्या ब्रँडचे CCDला वगैरे जाऊन जिथे 200 रुपये देतात, तिथं माझ्याकडे 35 रुपयात कॉफी तुम्ही पिऊन आनंद घेऊ शकता. आणि सर आपल्या इथे पावभाजी जी क्लासिक आपली रेग्युलर पावभाजी त्याची कॉस्टिंग काय? 109 रुपये अमूल बटर पाव. अमूल बटर पाव. आणि लोक आज 100 रुपये 80-100 रुपये सुद्धा देतात, पण त्यात पण ते बटर वापरत नाही. हा थोडासा आज म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की लोक सगळीच असे करतात, पण बरेचसे लोक ना हे माहिती आहे की बटरमध्ये काय फरक आहे. म्हणजे त्यांना वाटतं बटर आहे. बटर आणि हां, अमूल बटर. पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी चांगल्या बटरमध्येच पावभाजी बनवून द्यावी लोकांनी. कारण पावभाजी म्हणजे प्युअर बटर. पावभाजी म्हटलं की अमूल बटर हे समीकरण आहेच आहे आणि ते इथे खरं ठरतं. आणि हेच कारण आहे की लोक इतक्या वर्षांपासून इथली पावभाजी बोटं चाटून खातात. बरोबर सर? तर आम्ही आज इथे काय ट्राय करू? क्लासिक बटर पावभाजी. पिझ्झा ट्राय करा, पावभाजी ट्राय करा, पुलाव ट्राय करा, तिन्ही गोष्टी ट्राय करा. तर आपण आता इथली पावभाजी ट्राय करूच, पण किती हॉट कॉफी पण ट्राय करा. नक्की नक्की नक्की. आता आपण नुकतीच मिसळसुद्धा इंट्रोड्यूस केलेली आहे, तर लोकांनी मिसळसुद्धा टेस्ट करावी आणि आम्हाला फीडबॅक द्यावेत आणि त्यातनं अजून आम्ही चांगलं करून लोकांना ती पण चांगली सर्व करा असा आमचा प्रयत्न राहील. माझ्या सर्व कस्टमर्स आणि जेवढे काही माझे ग्राहक आहेत मी त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्या काही झालेल्या चुका त्या पण विसरून परत आम्हाला प्रेम देऊन आम्हाला आपलंसं समजून जे आमच्याकडे येतात आपुलकीने, आम्ही त्याच्यापासून खूपच संतुष्ट आहोत आणि आम्ही त्यांना चांगली सेवा आणि चांगली क्वालिटी देऊन संतुष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. आता आपण पावभाजी ट्राय करून बघूया. इथली पावभाजी एवढी नावाजलेली तिची चव ॲक्च्युली कशी? क्वांटिटीसाठी भाजी बनते आणि आता काय काय ॲड झालं ना ते तुम्ही जरी सांगितलं तरी बस. ही कमीत कमी 50 भाजी होऊन जाते यामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर, कलर मिरची पावडर आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर आता सध्या गेलं आहे. त्यामध्ये पावभाजी मसाला अजून यायचा आहे. आता लसूण चटणी टाकली आपण त्यामध्ये, ज्याच्यामध्ये खोबरं आणि लसूणची चटणी असते ती आपली. पावभाजी मसाला नंतर पडेल त्यामध्ये. त्याला आता चांगलं उकळी आल्यानंतर मग ते मिक्स केलं जाईल एक हळूहळू. म्हणजे 50ची एकत्र एकत्र बनते. त्याच्या पुढे मग प्लेट वाईज जशी ऑर्डर येईल तशी. तसे कारण कसं कंटिन्यू चालू असते ना आपली ऑर्डर, तर आपण थोडी थोडी बनवू नाही शकत. त्यामुळे बनवताना आम्हाला आम्ही ह्याला एक लॉट म्हणतो आम्ही, 50 भाजीचा एक लॉट. वीकेंड्सला एवढी रश असते की जवळजवळ 1000 प्लेट्स पावभाजी बनते. जाते. तेव्हा किचनची काय सिच्युएशन असते? सगळी तयारी असते आमची, त्यामुळे आम्हाला 1000 आले तरी काही फरक पडत नाही. आणि थोडी तयारी असते आमच्याकडे, त्यामुळे होऊन जातं सर्व, मॅच होऊन जातं. उलट आज कमी आहे. बरोबर. आज ऑर्डर असते म्हणून संडे सॅटर्डे असे लॉट आम्ही 10-15 लॉट आमचे असतो. आणि सर जसं आपल्या इथे डायनिंग कस्टमर्स आहेत तसे ऑर्डर्स पण बऱ्यापैकी असतात, राईट? हो, पार्सलचे ऑर्डर असतात आमचे, स्विगी जोमॅटोचे ऑर्डर असतात आपले. पावभाजी मसाला हा मेन जो आपला मसाला आहे पावभाजी मसाला.
आपली भाजी झालेली आहे. 5 मिनिट चांगली उकळी आली की ती प्रॉपर जी टेस्ट आहे ती येऊन जाईल त्याला आणि तुम्ही एक 5 मिनिटात ते सर्व करून देतो तुम्हाला. चला, आपली अमूल बटर पावभाजी आलेली आहे. चर्चा बरीच झाली आहे. आता ट्राय करून बघूया की ही एवढ्या वर्षापासून पिंपरी चिंचवडकरांची आवडती कशी झाली. कांदा लिंबू मस्त घालून आपण पावभाजी खायला सुरुवात करूया. टेक्स्चर तुम्हाला समजत असेल. जर तुम्ही मुंबईकर असाल आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई स्टाईल पावभाजी शोधत असाल तर ही पिंपरी चिंचवडकरांची लाडकी पावभाजी तुम्हाला डेफिनेटली आवडेल. तर ही पावभाजी आम्ही पस्त करतोच आहे. ही पावभाजी आम्हाला जर आवडलीच आहे. तुमची आवडती पावभाजी कोणती ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर अशा एका नवीन एपिसोडमध्ये खाद्यप्रबंधीचे आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.